मासा म्हणी पोटात चाकू घातला आणि फिरवला म्हणी माझे आताडे सगळे बाहेर आले. मी धरले होते म्हणी माझे आताडे. इतकं तक सांगितलं माझ्या नवऱ्यानी मला. जीव तळतळ करत होता त्याचा पाण्यासाठी. मित्रांनो, जातीव्यवस्थेचं मूळ हे महाराष्ट्रामध्येच नाही तर आपल्या संपूर्ण भारतामध्ये किती खोलवर रोवलं गेलेलं आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि ही जातीव्यवस्था तेव्हा जास्त आडवी येते जेव्हा दोन वेगवेगळ्या समाजातील मुलं एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात. त्या प्रेमी जोड्यांना वेगवेगळं करण्यासाठी समाज तर प्रयत्न करतच असतो, परंतु स्वतःच्या घरातली लोकसुद्धा त्या प्रेमी जोड्यांना वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. अमित आणि विद्यासोबत पण असंच काहीतरी घडलेलं होतं. दोन वेगवेगळ्या समाजातील प्रेमी एकमेकांच्या प्रेमात पडलेले होते. दुनियाचा जातीव्यवस्थेचा विचार न करता दोघांनी लग्न केलेलं होतं. दोघांनी एकमेकासोबत राहण्याची सुखी संसाराची स्वप्न पाहिलेली होती, परंतु या सुखी संसाराची सुरुवात होण्यापूर्वीच यांचं हे स्वप्न धुळीस मिळालेलं होतं. परंतु हे सर्व घटना घडली याच्या मागे कारण काय होतं, कोणी केली होती अमितची हत्या आणि नक्की काय होती ही घटना एकदम सविस्तरपणे पाहू. तर मित्रांनो, ही घटना आपल्याला समजून घेण्यासाठी या घटनेची सुरुवात आपल्याला एकदम सुरुवातीपासून करायला पाहिजे. संभाजीनगर या भागामध्ये दोन कुटुंब राहत होती. एक होतं साळुंके कुटुंब जे गोंधळी समाजातील होतं आणि दुसरे कुटुंब होतं ते म्हणजे कीर्तिशाही कुटुंब जे की बौद्ध समाजातील होतं. कारण या कुटुंबातील मुरलीधर साळुंके आणि गीताराम कीर्तिशाही हे दोघे आधीपासूनचे मित्र होते. त्यामुळे हे जे दोन कुटुंब होते त्या आधीपासूनच एकमेकांच्या संपर्कात होती. आता साळुंके कुटुंबामध्ये अमितचा जन्म होतो आणि कीर्तिशाही कुटुंबामध्ये विद्याचा जन्म होतो. विद्या आणि हा अमित हे पण लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. ते दोघे पण एकमेकांचे लहानपणापासून मित्र होते. जसजसे यांचं वय वाढत होतं तसतसे हे दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडत होते. त्यांच्या लहानपणीच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं. आता दिवसावर दिवस उलटून जात होते. विद्याची 12वी कंप्लीट झालेली होती. विद्या आणि अमित एकमेकावरती प्रेम करतात हे दोघांच्या घरामध्ये माहीत झालेलं होतं. त्यामुळे विद्याच्या घरातले विद्याचं लग्न करण्यासाठी मुलगा बघायला सुरुवात करतात. परंतु विद्या या अमितवरती प्रेम करत असल्यामुळे विद्या त्यांच्या घरामध्ये सांगते की मी या अमितसोबतच लग्न करणार आहे. परंतु विद्याच्या घरामधले या लग्नासाठी सहमत नव्हते. कारण तिच्या घरातल्यांना वाटत होतं अमितचा समाज वेगळा आहे, अमितची जात वेगळी आहे आणि आपली जात वेगळी आहे. आता इकडे अमितच्या घरातले अमितच्या आणि विद्याच्या लग्नासाठी सहमत होते. त्यांना कोणताच प्रॉब्लेम नव्हता की या विद्याची जात वेगळी आहे, आपली जात वेगळी आहे. त्यांना असं वाटत होतं जर हे दोघे एकमेकासोबत खुश असतील तर या दोघांचं लग्न लावून दिलं पाहिजे. हे सर्व होत असताना विद्या आणि अमित पळून जातात आणि आळंदी येथे जाऊन दिनांक 2 मे 2024 रोजी लग्न करतात. लग्न केल्यानंतर अमित आणि विद्या पुण्यामध्येच राहायला सुरुवात करतात. अमितच्या घरातले काही दिवसानंतर अमितला उल्हासनगरमध्ये परत बोलवून घेतात. विद्या आणि अमित उल्हासनगरमध्ये आल्यानंतर परत ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलिसांना ते सांगतात आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला संरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर पोलीस काय करतात, विद्याच्या वडिलांना कॉल करतात आणि सांगतात की असं असं तुमच्या मुलांनी लग्न केलेलं आहे, कायदेशीररित्या त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. परंतु विद्याचे वडील गीताराम कीर्तिशाही त्या पोलिसांसमोरच त्यांना धमकी देतात की विद्या आणि अमित मला आमच्या भागामध्ये दिसता कामा नयेत. विचार करा, विद्याचे वडील पोलिसांसमोर सुद्धा अमितला आणि या विद्याला धमकी देत होते. त्याच्यानंतर दिवस येतो 14 जुलै 2024चा. रात्रीचे जवळपास 10:45 झालेली होती. अमित आपल्या घरामध्ये PUBG खेळत बसलेला होता. एवढ्यातच अमितचे काही मित्र अमितला घरातून बाहेर बोलावून घेतात. अमित पण त्याच्या घरामधून उठतो आणि PUBG खेळण्यासाठी त्याच्या घरापासून 100 मीटर अंतरावरती जाऊन एका पिंपळाच्या झाडाखाली त्याच्या मित्रासोबत PUBG खेळत बसतो.
एवढ्यातच लाईट जाते. लाईट गेल्यानंतर त्या अंधारामध्ये अमितच्या शरीरावरती विद्याचे वडील सपासप वार करतात. क्षणार्धातच अमितच्या पोटातून आतडी बाहेर येते. अमित त्याला वाचवण्यासाठी हाका मारायला सुरुवात करतो. आतापर्यंत त्याच्यासोबत पबजी खेळत बसलेले मित्र त्याला वाचवण्यासाठी पुढे येत नाहीत. अमितचं संपूर्ण शरीर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवरती कोसळतं. त्या अंधाराचा फायदा घेऊन अमितवरती वार करणारे आरोपी तिथून पळून जातात. ते आरोपी पळून गेलेले पाहून त्याचे मित्र पण अमितकडे येतात आणि अमितच्या घरामध्ये कॉल करतात. वेळ न वाया घालवतात लोक अमितला लगेच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतात. परंतु तेवढ्यात खूप वेळ झालेला असतो. उपचारादरम्यानच अमितचा मृत्यू होतो. तर मित्रांनो, आता पोलीस विद्याच्या वडिलांना शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत विद्याचे वडील सापडलेले नाहीत, परंतु लवकरच ते सापडतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही घटना इथे समाप्त होते.